दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवाने ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारणं फेडलंय। दिवाळीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सवाला सुरुवात करण्याची मनसेची परंपरा। यंदा या उद्घाटन सोहळ्याला हजर होते राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे। या निमित्ताने मातोश्री आणि शिवतीर्थमधल्या मनोमिलनाचा सोहळाही पाहायला मिळाला। शिवाजी पार्कवरच्या याच दीपोत्सवाची ही क्षणचित्र पाहूया। ठिकाण शिवाजी पार्क, कार्यक्रम मनसेचा दीपोत्सव। यावेळी या दीपोत्सवात नात्यांचा जल्लोष पाहायला मिळाला। मनसेचा दीपोत्सव म्हणजे दिवाळीच्या आतषबाजीत राजकारणातही चर्चेचा विषय आणि यंदा तर मनसेचा हा दीपोत्सवाचा उद्घाटन सोहळा आगळा वेगळा ठरला। मनसेच्या या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं राज ठाकरेंचे थोरले चुलत बंधू उद्धव ठाकरे। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। दीपोत्सवाच्या निमित्तानं अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं। संध्याकाळी 6च्या सुमाराला उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले। तासभर गप्पा टप्पा झाल्यानंतर ठाकरे कुटुंब शिवाजी पार्कवर जाण्यासाठी बाहेर पडलं। शिवतीर्थ ते शिवाजी पार्क अवघ्या काही पावलांचं अंतर। ठाकरे बंधूंनी एकाच गाडीतून प्रवास करत हे अंतर पार केलं। उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केला। राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी। 2012 मध्ये उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून राज ठाकरेंनी स्वतः ड्रायव्हिंग करत मातोश्रीवर नेलं होतं। त्यानंतर सोबत प्रवासाचा योग 13 वर्षांनी दिवाळीच्या निमित्तानं पुन्हा जुळून आला। ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीनंही एकाच गाडीत प्रवास करत नातं घट्ट केलं। आदित्य ठाकरे गाडी चालवत होते, त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवर उर्वशी ठाकरे बसल्या होत्या। विशेष म्हणजे रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केला। शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉन्डिंगही या ठिकाणी पाहायला मिळालं। शर्मिला ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं। दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्क जिमखाना पाहण्यासाठी गेले। शिवाजी पार्कवरचा नात्यांचा हा दीपोत्सव संस्मरणीय ठरला आहे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।